संरक्षणासाठी आपण वेगवेगळ्या किक पंच शिकत आहोत, है की नाही? यामध्ये आज आपण आणखी एक नवीन किक शिकणार आहोत. तिचं नाव आहे पहा राऊंड अप. राऊंड अप गोल फिरून किक मारतात पहा. आता या किक साठी बघा, आपण फाईटच्या पोझिशन मध्ये उभा राहिलोय. समोर आपलं टार्गेट आहे, हे पॅड आपलं टार्गेट. आता आपल्याला त्याला किक मारायची. किक मारताना मागच्या पायाने किक मारायची आपल्याला. आता ही राऊंड अप जी किक आहे, ही किक मागच्या पायाने मारायची. आता मागच्या पायाने मारायची आणि मारताना मागून फिरायचंय. आता पहा, मी तुम्हाला किक मारून दाखवतो. हे समोर टार्गेट आहे, हा पुढचा पाय, हा मागचा पाय, याने किक मारणार आहे पहा. येते का लक्षात? पूर्ण फिरायचंय. काय सांगितलंय मी? पुढचा पाय फिरतोय पहा आणि मागच्या पायाने किक मारतोय आपण. हा पाय फिरताना असा फिरतोय पहा, असा. येते का लक्षात? या पद्धतीने पाय फिरतोय, असा 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 पाय फिरतोय मागच्या बाजूने. ही टार्गेट किक मारायची आणि मारताना टाच मारायची. टाच ही ध्यानात घ्या. हे पहा, येते लक्षात? येते लक्षात? किक मारताना आपल्याला टाच अशी लागून गेली पाहिजे. जर तुम्ही या पद्धतीने अशी किक मारली तर ती वेगळी किक आहे. त्यावेळेस असा पाय लागतोय, ही किक वेगळी. हे बघा अशी. लक्षात? पण आपल्याला राऊंड अप किक मारताना टाच मारायची. हायचे पोझिशन. येते लक्षात? सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पायाने हायची पोझिशन, टार्गेट अस. किक काढताना जवळून काढायची. अस. येते लक्षात? याच्यामध्ये काय करतोय मी? कोणत्या बाजूने फिरतोय? मागच्या. कोणत्या? मागच्या बाजूने फिरायचंय. पॅडला म्हणजे आपल्या टार्गेटला काय लागलं पाहिजे? टाच. आणि किक आडवी जाते, अशी आडवी. आलं लक्षात? चला लाईन अप. लाईन करा. आपल्याला कोणती किक मारायची? ओके. आता राईट लेग बॅक, उजव्या पायाने किक मारायची आपल्याला. कमान. शाबास. याच्यावर टार्गेटवर लक्ष ठेवायचं. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस आपली नजर आधी फिरली पाहिजे. टार्गेट दिसलं पाहिजे आपल्याला. समजा आता मला याला किक मारायची, तर आधी माझी नजर फिरते, मला तो दिसतोय, मग किक बसते. जर आपली नजर पाठीमागे तर इकडे किक कशी लागणार आपली? आपली टार्गेटवर नजर गेली पाहिजे आधी. आधी किक, आधी नजर. आधी नजर, बरोबर नाही? आपल्याला दिसलं पाहिजे आपल्याला किक कुठं मारायची. हे टार्गेट आपल्याला दिसल्याशिवाय आपली किक लागणारच नाही. ओके, बर. हा, बरोबर बरोबर. टार्गेटवर लक्ष द्यावा. हा, प्रयत्न करा. ओके, बर. टार्गेटवर लक्ष द्या. चल चल पुढे चल. नेक्स्ट. हा, शाबास. फास्ट फिरायचं, एकदम स्पीडने. शाबास. हा, फुल स्पीड. आधी टार्गेटवर नजर जायला पाहिजे, मग पाय. हा, फिरायचं स्पीडने. पाय सरळ, गुडघ्या दुमडायचा नाही. हा, कमान. शाबास. पूर्ण फिरायचंय. हा, स्पीड. कमान कमान कमान. हा, शाबास. प्रॅक्टिसनेच तुम्ही शिकणार ही किक. लक्षात घ्या, तसं शिकणार नाही. हा, चुकल सुरुवातीला, पण भ्यायचं नाही. शाबास. आता बघा, तुम्ही जी किक मारताय का नाही, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ती उभी किक. उभा पाय ठेवायचा. आपला पंजा असं उभा नाही गेला पाहिजे. आपला पंजा असं टाच मागून गेली पाहिजे. हे लक्षात घ्या. टाचेनेच मारायचंय आपल्याला. ती किक वेगळी आहे. साईडचा भाग जे लागतोय ना पायाचा, ती किक वेगळी आहे. आपल्याला टाच मारायची, हे ध्यानात घ्या. कमान. स्पीड पाहिजे, स्पीड. या किकला स्पीड लागते. या पोझिशन मध्ये उभा आहे तुम्ही, बरोबर? आपल्याला किक तिथं मारायची. आपलं लक्ष पूर्ण इथं पाहिजे. अगोदर तुम्ही फिरणार आहे, त्यावेळेस तुमची नजर आधी तिथं जाणार आहे. हे ध्यानात घ्या. नजर गेली नाही तर तुम्हाला टार्गेट कुठे कळणार कसं? येतं लक्षात? सेम ह्या पायाने. कसं फिरतंय पाय? आहे का? टार्गेटवर लक्ष आणि आडवा पाय गेला पाहिजे, बरोबर? या पद्धतीने प्रॅक्टिस करायची.
शिकणारच तुम्ही. कोणती की घेई? राऊंड अप.